खरं तर हा निर्णय, हा जो काही करार झालेला आहे, हा प्रशासकीय काळात झालेला 2025च्या दरम्यान आहे. आणि जेव्हा त्याच्या सर्वात आम्हाला माहिती मिळाली त्यावेळी आम्ही ह्याच्यावरती आमच्या मुंबई अध्यक्षांनी आक्षेप नोंदवलाय. कारण हा सर्वसमावेशक असा निर्णय नाही. कुठलाही लोकप्रतिनिधीशी त्यांनी चर्चा केलेली नाही, लोकप्रतिनिधींची मतं त्यांनी घेतलेली नाहीत. त्याच्यामुळे हे भूखंड रद्द करण्यात यावे अशी त्यांनी मागणी केलेली आहे. आणि त्याच्यावर काय करता येतील ह्याचीच आम्ही सभागृहात चर्चा करणार आहोत. 30 वर्षांसाठी देण्याचा हा निर्णय घेतलेला आहे. अवघ्या काही कोटी रुपयांमध्ये देण्याचा निर्णय घेतलाय. मात्र या संदर्भात अमित साठे यांनी देखील पत्रव्यवहार केलाय. तर हा करार रद्द होईल का? तर मी म्हटलं ना की हे जे काही धोरण घालंय हे धोरण प्रशासकीय काळात सुनिश्चित केलं गेलेलं आहे, त्यांनी बनवलेलं आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही लोकप्रतिनिधींचा सहभाग नव्हता, कारण सभागृह अस्तित्वात नव्हतं. आणि अशी काय घाई प्रशासनाला होती हे देखील आम्हाला समजलं नाही. त्याच्यामुळे हे धोरण पुन्हा एकदा रिओपन करून सभागृहात त्याच्यावर चर्चा घडून आणणार आणि या धोरणात काही बदल जर करायचे असेल तर त्याच्यात आम्ही निश्चित बदल करू. आता लोकप्रतिनिधी देखील आहेत, तर त्यामुळे हा निर्णय पुन्हा मागे येऊ शकतो का? इतकी घाई का केली असेल प्रशासन? मी परत एकदा तेच सांगते की हा आम्ही नसताना घेतलेला निर्णय आहे. त्याच्यामुळे ते जे धोरण आहे ते धोरण परत एकदा सभागृहात रिओपन होईल आणि मग त्यावेळी त्याच्यावरती काय करता येईल ह्याची आमची चाचपणी चालू आहे.